तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण? मस्त. मी सुद्धा मस्त आहे. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे. बस डोक्याला टेन्शन नाही घ्यायचं, चिलमध्ये राहायचं. आयुष्य खूप छान आहे, आपल्याला अजून छान बनवायचं आहे. ओके, आता आज आपण एका अत्यंत इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. आज एक इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा गमतीदार विषय आहे, त्या विषयावर आपण बोलणार आहोत. तो विषय म्हणजे अनेक जण असा दावा करतात की आध्यात्मिक मार्गावर आलं असता, तुम्ही आध्यात्मिक साधना करायला सुरुवात केली असता, उपासना करायला सुरुवात केली असता, तुमच्याकडे प्राणी आकर्षित व्हायला सुरुवात होते. तुमच्याकडे अशा गोष्टी आकर्षित व्हायला सुरुवात होते ज्या गोष्टी त्याच्या आधी तुमच्याकडे आकर्षित होत नव्हत्या. काही जण असं सांगतात की याच्या मागचं कारण म्हणजे आपला ऑरा. अध्यात्म या विषयामध्ये अनेक जण असा दावा करतात की स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करायला सुरुवात केली असता, साधना उपासना या गोष्टी करायला सुरुवात केली असता, म्हणजेच मेडिटेशन, नामस्मरण किंवा कुठलं तरी प्राणायाम या गोष्टी करायला सुरुवात केली असता, आपला ऑरा एक्सपांड व्हायला सुरुवात होते. ऑरा म्हणजे काय, तर आपल्या शरीराच्या भोवती एक ऊर्जेचं वलय असतं, त्याला ऑरा असं म्हणतात. ते ऊर्जेचं वलय शरीरापासून जेवढ्या लांबपर्यंत असेल तेवढा तुमचा ऑरा स्ट्रॉंग आहे असं म्हटलं जातं. किंवा असं म्हणूयात की तुमचा ऑरा जेवढा स्ट्रॉंग असतो तेवढा तो शरीरापासून लांब असतो. तुमचं शरीर जर एवढं असेल तर ऑरा एवढा असतो, पण जर तो अजून स्ट्रॉंग असेल तर तो एवढा असू शकतो. कितीही लांबपर्यंत तुमचा ऑरा असू शकतो असं म्हणतात. ऑरा फील देखील होतो असं देखील काही ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. आणि एखादी व्यक्ती जेवढी आध्यात्मिक असेल तेवढा त्या व्यक्तीचा ऑरा स्ट्रॉंग असतो, म्हणजे जास्त असतो. खूप लांबपर्यंत त्या व्यक्तीचा ऑरा जाणवत असतो असा दावा केला जातो. यालाच आध्यात्मिक मार्गावर आल्यावर ऑरा एक्सपांड होतो असं म्हणलं जातं. आणि त्यामुळे आध्यात्मिक लोकांच्याकडे प्राणी आकर्षित होतात असं म्हणलं जातं. आता यामागे नेमकं काय आहे? खरंच ऑरा नावाची कुठली गोष्ट अस्तित्वात आहे का? खरंच ऑराच्यामुळे हे प्राणी आकर्षित होतात का? की हे प्राणी आकर्षित होण्यामागे काहीतरी वेगळं कारण आहे? प्राणी आकर्षित होतात यावर माझा सुद्धा विश्वास आहे. माझा स्वतःचा हा अनुभव देखील आहे की हो, तुम्ही जेव्हा आध्यात्मिक मार्गावर येता, तुम्ही जेव्हा मेडिटेशन वगैरे गोष्टी करायला सुरुवात करता, तेव्हा खरंच तुमच्याकडे प्राणी आकर्षित होतात, अट्रॅक्ट होतात, तुमच्या जवळ येऊन वगैरे कुत्री बसतात. याचा आम्ही अनुभव देखील घेतलेला आहे. पण याच्यामागे खरंच ऑरा ही गोष्ट आहे की अजून काही गोष्टी आहेत? हा सगळा विषय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. आता अध्यात्मामध्ये आणि मुख्यतः योग परंपरेमध्ये असा दावा केला जातो की मानवी शरीरामध्ये मानवाचं भौतिक शरीर आणि मानवाचं पारलौकिक अस्तित्व, ज्याला काही जण आत्मा असं म्हणतात, ठीक आहे, मानवाचं भौतिक शरीर आणि मानवाचं पारलौकिक अस्तित्व याच्या व्यतिरिक्त देखील अजून काही गोष्टी मानवाच्या शरीरामध्ये आहेत. जसं की ऊर्जा, किंवा काही जण त्याला कंपन, व्हायब्रेशन असं म्हणतात, काही जण त्याला तेज असं म्हणतात, काही जण त्याला सत्व असं म्हणतात. या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीला काही वेळेला ऑरा असं देखील म्हणतात, कारण माणसातली ही ऊर्जा जाणवते, माणसातली ही व्हायब्रेशन्स जाणवतात असा दावा केला जातो. माणसाचं हे तेज अनेकांना आकर्षित करतं असं देखील म्हणलं जातं. सो या सगळ्याला काही बाबतीमध्ये ऑरा असं देखील म्हणलं जातं. त्याचबरोबर असं देखील म्हणलं जातं की जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी येते, काही वेळ वास्तव्य करते आणि तिथून जेव्हा ती परत जाते, तेव्हा त्या जागेमध्ये ती व्यक्ती जाताना आपलं काहीतरी सोडून जाते. काय सोडून जाते? तर काही जण म्हणतात की तिकडे त्या व्यक्तीची ऊर्जा अजूनही जाणवते, त्या व्यक्तीची व्हायब्रेशन्स, त्या व्यक्तीचं तेज त्या जागी अजूनही जाणवतं. याला म्हणतात की ती व्यक्ती इथे येऊन गेली आहे, पण त्या व्यक्तीचा ऑरा अजूनही जाणवतोय. आणि असा दावा शक्यतो आध्यात्मिक व्यक्तींच्या बाबतीमध्ये केला जात असतो. पण या बाबतीमध्ये मानसशास्त्राचं मत थोडंसं वेगळं आहे. मानसशास्त्र असं म्हणतं की माणसाची वृत्ती, माणसामधली शांतता, माणसामधली करुणा, माणसामधलं स्थैर्य, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा काहीतरी वेगळा इम्पॅक्ट जाणवायला सुरुवात होते, काहीतरी वेगळं इन्फ्लुएन्स जाणवायला सुरुवात होते. त्याला बऱ्याच वेळेला ऑरा असं म्हणलं जातं. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये जर का फक्त शांतता असेल, ओके, एखाद्या व्यक्तीमध्ये फक्त स्थैर्य असेल, ठीक आहे, एखाद्या व्यक्तीमध्ये फक्त कंपॅशन असेल, फक्त करुणा असेल, तर ओके. पण जर एकाच व्यक्तीमध्ये हे सगळे गुण असतील तर त्या सगळ्या गुणांचा त्या व्यक्तीवर सगळ्यात पहिल्यांदा इम्पॅक्ट झालेला असतो आणि ती व्यक्ती आपल्या सानिध्यामध्ये असताना आपल्यावर देखील त्याचा थोडासा इन्फ्लुएन्स होत असतो. तेव्हा त्याला ऑरा फील होतोय, ऑरा जाणवतोय असं म्हणलं जातं.
आता अध्यात्म आणि योगतंत्र ज्या ऑराच्या अस्तित्वाबद्दल दावा करतात त्या ऑराबद्दल असं देखील सांगितलं जातं की मनुष्याची आध्यात्मिक प्रगती किती आहे त्यानुसार त्या ऑराचा रंग कुठला असेल हे देखील ठरत असतं. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती जर का आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत असेल, अध्यात्माच्या उच्च पातळीपर्यंत जाऊन पोहोचलेली असेल, तर अशा व्यक्तीचा ऑरा हा पांढऱ्या रंगामध्ये दिसत असतो. तर एखादी व्यक्ती आध्यात्मिक नसेल, सामान्य व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीचा ऑरा वेगवेगळ्या रंगामध्ये देखील दिसत असतो. पण या बाबतीमध्ये विज्ञान असं म्हणतं की याला कुठलाही ठोस किंवा पुनरावृत्ती योग्य असा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. काही फोटो ऑऱ्याचे फोटो म्हणून देखील दाखवण्यात येतात, पण ते फोटो केवळ ओलावा, दाब, विद्युत क्षेत्र किंवा उष्णता या गोष्टींमुळे देखील तयार झालेले असण्याची शक्यता असते. त्याला ऑराचा फोटो म्हणून कन्सिडर करता येत नाही. थोडक्यात त्या फोटोंमध्ये दाखवलेल्या गोष्टी भौतिक कारणांच्यामुळे तयार झालेल्या असतात. कुठलीही आध्यात्मिक किंवा मानसिक ऊर्जा अस्तित्वामध्ये आहे हे त्या फोटोंवरून तरी सिद्ध होत नाही. आणि त्यामुळे ऑराच्यामुळे प्राणी आकर्षित होतात असं निश्चितपणे म्हणणं वैज्ञानिक दृष्ट्या तरी योग्य ठरत नाही. मग आध्यात्मिक लोकांकडे प्राणी आकर्षित होण्यामागे काय कारण असू शकतं? तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्यायला हवं की प्राणी मुख्यतः वास, आवाज, बॉडी लँग्वेज, हालचाल किंवा सुरक्षितता अशा गोष्टींवर ते प्रतिक्रिया देत असतात, अशा गोष्टींवर ते रिॲक्ट करत असतात. आणि जर या सगळ्या गोष्टी तुमची अध्यात्माच्यामुळे बदलत असतील, तुमच्या साधनेमुळे, तुमच्या कुठल्याही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमुळे या सगळ्या गोष्टी जर का बदलत असतील, तर त्यानुसार या प्राण्यांची रिॲक्शन देखील बदलू शकते. याची काही उदाहरणं पाहूयात. जेव्हा एखादी व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर येते आणि स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करायला सुरुवात करते, म्हणजे साधना, उपासना, मेडिटेशन, कुठलं तरी प्राणायाम, नामस्मरण या गोष्टी करायला सुरुवात करते, तेव्हा कुठल्याही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा सगळ्यात पहिला परिणाम हा माणसाच्या श्वासावर होत असतो. कुठल्याही साधनेमुळे माणसाचा श्वास हा संत होत असतो. माणसाचा श्वास संत झाला की त्याच्याबरोबरच माणसाची बॉडी लँग्वेज देखील संत होत असते, शांत होत असते. हा सगळा विषय आपण आपल्या मेडिटेशनच्या कोर्समध्ये सुद्धा शिकवत असतो. ज्या लोकांनी आपला कोर्स केलेला आहे त्यांना हे आठवत असेल की कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करायला सुरुवात केलं असता त्याचा परिणाम सगळ्यात पहिल्यांदा आपल्या श्वासावर होत असतो. श्वास संत होत असतो. श्वास संत झाला की बॉडी लँग्वेज देखील शांत होत असते. बॉडी लँग्वेज शांत होत असते, ज्याला शरीर स्थिर होणं असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे आपला आवाज देखील शांत होत असतो, आवाजाचा टोन देखील शांत होत असतो. या सगळ्यामुळे मग त्या व्यक्तीमध्ये तणाव किंवा अस्वस्थता या गोष्टी देखील कमी दिसायला सुरुवात होत असते. जसं आपण मगाशी पाहिलं की हे सगळे प्राणी कशावर रिॲक्ट करत असतात, तर वास, बॉडी लँग्वेज, आवाज, हालचाल या गोष्टींवर हे सगळे प्राणी रिॲक्ट करत असतात. पण जर अध्यात्माच्यामुळे या सगळ्या गोष्टीच शांत होणार असतील, तर कदाचित यामुळे हे प्राणी आध्यात्मिक लोकांच्याकडे आकर्षित होतात असं असू शकतं. या प्राण्यांना धोक्याची चिन्ह देखील ओळखता येत असतात, जसं की अचानक हालचाल होणं किंवा एखादी व्यक्ती जर आपल्याकडे टक लावून पाहत असेल तर त्याला देखील ते धोका म्हणून समजतात, किंवा एखादी व्यक्ती ताठ उभी राहिली असेल त्याला पण ते धोका म्हणून समजतात, किंवा अचानक जर मोठा आवाज आला तर त्याला देखील ते धोका समजत असतात. पण जर आध्यात्मिक व्यक्ती यापैकी कुठलंच चिन्ह दाखवत नसेल तर त्यांना ती व्यक्ती सुरक्षित वाटते आणि म्हणून हे प्राणी आध्यात्मिक व्यक्तीकडे आकर्षित होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे स्ट्रेस क्यूज नावाची एक गोष्ट असते. म्हणजे काय, तर जेव्हा माणसाला कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस येतो तेव्हा मानवी शरीरामधून काही रसायनं बाहेर सोडली जातात. उदाहरणार्थात बऱ्याच वेळेला एखादी व्यक्ती जेव्हा घाबरलेली असते किंवा अचानक कुठलं तरी संकट येतं, अचानक कसला तरी स्ट्रेस येतो, तेव्हा अनेकांच्या तळहातांना घाम फुटतो. सो तुमचा स्ट्रेस, तुमची भीती यानुसार देखील तुमच्या शरीरामधून काही संप्रेरक स्त्रवत असतात, काही रसायनं स्त्रवत असतात. आणि अनेक असे प्राणी आहेत ज्यांना या रसायनांचा वास येतो आणि त्यावरून ते अनकम्फर्टेबल होतात. उदाहरणार्थ जर का तुम्ही रस्त्यावरून चाललेले असाल आणि तुमच्यासमोर अचानक कुत्री आली आणि तुम्हाला कुत्र्यांची भीती वाटत असेल, तर अशा वेळेला तुमच्या शरीरामधून काही रसायनं बाहेर पडत असतात तुमच्याही नकळत. त्या रसायनांचा त्या कुत्र्यांना वास आल्यामुळे ती कुत्री अनकम्फर्टेबल होत असतात, तुमच्याजवळ येत नाहीत. पण जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावर येतो आणि साधना, उपासना, मेडिटेशन वगैरे गोष्टी करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या भावना आपल्या कंट्रोलमध्ये असतात. आपण इमिजिएटली घाबरून जात नाही. कुठलीही भीतीची भावना आपल्या मनामध्ये अचानक
उत्पन्न होत नाही, जागृत होत नाही, कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आपल्याला जाणवत नाही, आपण मानसिकदृष्ट्या एकदम शांत असतो. थोडक्यात त्या प्राण्यांना अनकम्फर्टेबल फील करतील अशी कुठलीही रसायनं आपलं शरीर बाहेर सोडत नसतं आणि त्यामुळे आध्यात्मिक व्यक्तीच्या जवळ जाऊन बसणं किंवा आध्यात्मिक व्यक्तीकडे आकर्षित होणं या कुत्र्यांना कम्फर्टेबल वाटतं. त्याचबरोबर असं देखील होत असतं की आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये करुणा, दयाळूपणा या गोष्टी जागृत व्हायला सुरुवात झालेली असते. अशा वेळेला ती व्यक्ती आजूबाजूच्या प्राण्यांच्याकडे लक्ष देखील देत असते. जेव्हा आजूबाजूच्या प्राण्यांच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात होते तेव्हा त्या प्राण्यांना देखील ही गोष्ट नोटीस होते की आजकाल ही व्यक्ती माझ्याकडे लक्ष देते. त्याचबरोबर त्या व्यक्तीचं बिहेवियर देखील या प्राण्यांच्या बाबतीमध्ये बदलू शकतं. ती व्यक्ती त्या प्राण्यांना खायला देऊ शकते, त्या प्राण्यांच्यासाठी पाणी ठेवणं अशा गोष्टी देखील ती व्यक्ती करू शकते आणि त्यामुळे कदाचित ही कुत्री त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये कम्फर्टेबल झालेली आहेत, आकर्षित झालेले आहेत असं देखील होऊ शकतं. त्याचबरोबर कन्फर्मेशन बायस नावाची देखील एक गोष्ट असते. म्हणजे आपण एखाद्या कल्पनेवर विश्वास ठेवलेला असतो आणि त्यानुसार आपण आपल्या आजूबाजूला तशाच गोष्टी शोधायला सुरुवात करतो आणि आपलं बरोबर तशाच गोष्टींवर लक्ष जातं, त्याच्या विरुद्ध गोष्टींवर आपलं लक्ष जात नाही. म्हणजे आध्यात्मिक मार्गावर यायच्या आधी देखील तुमच्याकडे प्राणी आकर्षित होत होते, तर कधीतरी लांब देखील राहत होते. पण आता आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर जेव्हा आपल्याला ही गोष्ट कळली की आध्यात्मिक लोकांच्याकडे प्राणी आकर्षित होतात, अशा वेळेला मग आपण स्वतःहूनच अशा गोष्टी शोधायला लागतो की माझ्याकडे कुठला प्राणी आकर्षित होतोय का. मग एखादा प्राणी जरी आपल्याकडे आकर्षित झाला तरी आपण ती गोष्ट नोटीस करतो आणि त्यानुसार आपण या कन्क्लुजनवर येतो की हो माझ्याकडे प्राणी आकर्षित होत आहेत. पण लांब राहिलेल्या प्राण्यांची उदाहरणं आपण अवॉइड करतो. यालाच कन्फर्मेशन बायस असं म्हणतात. थोडक्यात कदाचित हे खरं नाहीये असं देखील असू शकतं की आध्यात्मिक मार्गावर आलेल्या लोकांच्याकडे प्राणी आकर्षित होतात. कदाचित आधी पण होत होती, तुम्ही नोटीस करत नव्हतात, आता तुम्ही नोटीस करताय त्यामुळे तुम्हाला ते जाणवत आहे. हे माझ्या बाबतीमध्ये देखील असू शकतं. जसं मी आता या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणालो होतो की माझा पण हा दावा आहे की हो आध्यात्मिक व्यक्तीच्याकडे प्राणी आकर्षित होतात, पण कदाचित माझ्या बाबतीमध्ये देखील कन्फर्मेशन बायस हा खेळ असण्याची शक्यता असू शकते, ते आपण नाकारू शकत नाही. पण मग या सगळ्याचा अर्थ असा होतो का की यामध्ये ऑराची भूमिका अजिबातच नाहीये, या सगळ्यामध्ये ऑरा या गोष्टीचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाहीये? तर जर का ऑराचा अर्थ आपण ऊर्जा, कुठलं तरी वलय, व्हायब्रेशन्स, कंपनं हा घेणार असू तर याला खरं सांगायचं तर कुठलाही सायंटिफिक एव्हिडन्स नाही. पण जर ऑराचा अर्थ आपण मानसशास्त्रीय घेणार असू, म्हणजे जसं आपण मगाशी पाहिलं की मानसशास्त्रानुसार तुमच्यामध्ये अध्यात्माच्यामुळे काही गोष्टी बदलत असतात. तुम्ही शांत होत असता, तुमची बॉडी लँग्वेज शांत होत असते, तुमच्या रिॲक्शन्स कमी असतात, तुमच्या आवाजामध्ये शांतपणा आलेला असतो, तुम्ही स्थिर असता, तुमच्यामध्ये करुणा, दयाळूपणा या गोष्टी आलेल्या असतात, तुमच्यामध्ये आत्मविश्वास आलेला असतो. या सगळ्या गोष्टी मिळून त्याचा काही परिणाम आजूबाजूच्या माणसांवर देखील होत असतो. म्हणजे जर का मी आध्यात्मिक असेन आणि मी गेली बरीच वर्ष साधना करत असेन आणि जर या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये असतील तर मी केवळ संगतीमध्ये असल्याचा परिणाम माझ्या आजूबाजूच्या लोकांवर देखील होऊ शकतो. आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या यालाच ऑरा असं म्हणतात. आणि जर ऑराचा अर्थ हा घेतला तर ऑराचाच यामध्ये खरं म्हणलं तर कंट्रीब्युशन आहे की आध्यात्मिक मार्गावर आला असता तुमच्या ऑरामुळे तुमच्याकडे प्राणी आकर्षित होतात. आणि खरं म्हणजे फक्त प्राणी नाही तर तुमच्यासारखीच इतर माणसं देखील तुमच्याकडे आकर्षित होतात. कारण चांगली माणसं सगळ्यांनाच आवडतात. शांत माणसं, बॉडी लँग्वेज शांत असलेली माणसं, आत्मविश्वास असलेली माणसं, दयाळू असलेली माणसं सगळ्यांनाच आवडतात. छान बोलणारी माणसं, पॉझिटिव्ह बोलणारी माणसं, आयुष्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक असणारी माणसं सगळ्यांनाच आवडतात. अशा लोकांच्या आजूबाजूला राहायला सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर तुमच्याकडे फक्त प्राणी नाही तर माणसं देखील अट्रॅक्ट होतात. असं म्हणलं तरी अजिबात अतिशयोक्ती होणार नाही, हे होऊ शकतं. म्हणजे ऑरा हा शब्द अनेकदा मानसिक शारीरिक संकेतांचा एकत्रित अनुभव म्हणून वापरला जातो. असं म्हणलं तर जास्त अचूक होईल. ऑरा म्हणजे काय तर मानसिक आणि शारीरिक संकेतांचा एकत्रित अनुभव म्हणजे ऑरा. आणि त्या ऑरामुळे आपल्याकडे इतर प्राणी आणि इतर माणसं आकर्षित होऊ शकतात. अध्यात्म किंवा योग यांच्यामध्ये ऑरा या शब्दाचा जो अर्थ सांगितलाय
त्या दृष्टीने जर का आपण विचार केला, तो अर्थ घेऊन जर का आपण बोलत असू, तर खरं सांगायचं तर त्याला वैज्ञानिक पुरावा काहीही नाही आणि त्यामुळे त्या ऑराच्यामुळे आपल्याकडे प्राणी आकर्षित होतात असा दावा आपण करू शकत नाही. सो हा होता आजचा व्हिडिओ. आजचा हा जो विषय आहे हा फारच गमतीशीर विषय आहे, मला तर फार आवडलेला आहे. यावर जेव्हा मी रिसर्च केलं, ते रिसर्च करताना सुद्धा मी ते रिसर्च एन्जॉय करत होतो की हा एक इंटरेस्टिंग विषय, छान विषय आहे. जर का तुम्हाला हा विषय आवडला असेल, म्हणजे ऑरा, उष्णता, ऊर्जा हा विषय जर तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला यावर अजून थोडंसं सविस्तर समजून घ्यायला आवडणार असेल, तर या व्हिडिओच्या शेवटी एक व्हिडिओ येईल. असं इथे तो असा व्हिडिओ आलेला असेल, ठीक आहे. तर तो व्हिडिओ कुठला असेल? तो व्हिडिओ असेल पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी, ऑरा या विषयावरचा. खूप आधी मी तो व्हिडिओ बनवलेला होता, सविस्तर त्यामध्ये सगळा हा विषय मांडलेला आहे. तुम्हाला जर का तो व्हिडिओ पाहायचा असेल तर पाहू शकता. या व्हिडिओच्या शेवटी इथे तो व्हिडिओ येईल. तो व्हिडिओ आवर्जून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप सुद्धा करा. आजकाल व्हिडिओला हाईप करता येतं, ते कसं करायचं तुम्हाला माहिती असेलच, बरोबर. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सगळ्या शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. जर का तुम्हाला त्याची माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तिकडे आपल्या कोर्सची सगळी माहिती तुम्हाला वाचायला मिळेल. ओके, ठीक आहे, व्यवस्थित. ओके, आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ. इथे व्हिडिओ आला असेल तो व्हिडिओ बघा.